कार उघड इकडे. कार उघड. कार उघड. खरी चरबी ना तुझ्यात आहे. तू सुरू करतोस मग ह्यांचा मूड होतो. काय बाबा हा गौरव आलाय. गौरव आलाय. तुमचं काय ठरलंय की काय सांकेतिक भाषा भिषा? तुला कसं कळतं गौरव येतो ते? हा कैसा आहे साहेब? काय वॉचमन आहेस? दिवाळी मागायला आलायस? दिवाळी मागायला आलाय? कैसा आहे साहेब? काय फुटाणे चाळीच्या कपड्याला पडलेली खोक? काय फुटाने चाळीच्या कपाळावर पडलेले टेंगूळ? नाही टेंगुळ बोलला मला. नाही हा मला टेंगुळ नाही बाबा. टेंगुळ बोलला हा. नाही बाबा नाही. गौऱ्या नीट बोल ना. नीट बोल का नीट बोल. तुझा बाप कसा बोलतो बघितलं का? खोक आहे मी. त्यांचंच वय झालं खोक खोक करायचं. हा तुझ्या बापाला फक्त मर असा मेसेज जरी केला तरी पटकन मरल. हा काय आता काय बोलला? काही नाही बोलला बाबा. आता बोल ना मला. काहीच नाही बोलला. काय गौऱ्या माझे बाबा आहेत ते कसं बोलतो? अरे पण आले आले काय इज्जत काढायची यार. मला तर काय बोलतो त्यांना. जाऊ दे ना बाबा. काय हा गौरवचं ना तुमच्याकडे काम आहे. हा त्याची जीप काय सर्व्हिसिंगला गेली गॅरेज मध्ये? तो बोलू शकतो ना. हो. त्याला बोलू दे मग. ये. नीट बोल. हा बोलतो एवढा हातात येऊ नको. कधी खाशील लांब करा. बोल. काका काय हा आपल्याला अशी भनक लागली की तुम्ही पेपर काहीतरी बनवताय म्हणून. ही काय भाषा आहे तुझी? आपल्याला अशी भनक लागलेली आहे की तुम्ही पेपर बनवता. ही काय भाषा आहे? आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही पेपर काढताय, वर्तमानपत्र काढताय असं म्हणायचं. लक्षात आलं? हा म्हणतो म्हणे. काकाश्री आम्हास अशी भनक भंकच करायची नाही. माझी भंकच करायची नाही. गौरव नीट बोल. माझ्यासाठी नीटच बोलू ना यार. मी का बोलू यार? मी स्वतःच वर्तमानपत्र काढतोय. बरोबर हा चेतना मला बोलली होती हा. की ना तुम्ही असं काहीतरी नवीन पेपर काढताय हा. त्यासाठी तुम्हाला झुंजार बातम्या गोळा करणारे पाहिजे म्हणून. हो. त्यासाठी मी आलोय. तुम्ही नाही का काल म्हणाला होतात तुम्हाला तुमच्या वर्तमानपत्रासाठी झुंजार पत्रकार हवेत? मला मी झुंजार म्हटलं होतं. तू भंगार घेऊन आली आहे. बाबा असं काय करता हो? ए भोयांचा वरळी सिलिंग मागे हो. चल मागे हो. गड्या मागे हो. गरज नाही तुझी. हा काय काम आहे? हा? काय काम आहे? मी आता वर्तमानपत्र काढणार आहे. त्यात तुला नोकरी बिकरी पाहिजे असेल. दुसरे काही काम नसणार तुझ्याकडे. काय करायचंय तुला माझ्या वर्तमानपत्रात? मला पत्रिका धरतात करायचं आहे. अजून एकदा विचारतो बाळा. हा काय करायचंय तुला? मला पत्रिका धरतात करायचं आहे. मिल गया रे. आ गया रे. आ गया. काय झालं काय? अभी नशीब फळफळ्या मेरा. ये आ गया रे. अब मजा आहे. खाली नको तुझा बापले मारतो. खाली बस खाली नको. ऐका नाही आपण वर बसूया. एवढा छान सोफा आहे आपण दरवेळी लावतो पण त्याचा उपयोगच करत नाही बाबा. नाही. आज अख्खं स्किट सोफ्यावर करूया. नाही बाळा मी इथेच बसणार. कारण ही जी बिंडोकाची देवता आहे ना तिचे माझे पाय धरायचे. हा काय म्हणालास तू मला सांग? काय करायचंय? पत्रे धरायचे आहेत. पत्रिका धरता म्हणालास ना तू? तुला ना दुपारच्या 2च्या उन्हात त्याच पत्र्यावर विवस्त्र बसवलं पाहिजे. तेव्हा तुला लायकी कळेल. पत्रिका धरता नाही रे. पत्रकारिता म्हणतात त्याला. पत्रकारिता काय म्हणतात? पत्रकारिता म्हण 3 वेळा. पत्रकारिता शाबाश. मला म्हणायला लावलं त्यांनी. अरे आणि मलाच म्हणायला लावलं. कळलं तुला? पत्रकारिता असा शब्द येतो. काय आहे? पत्रकारिता. इंग्रजीत त्याला काय म्हणतात? पत्रकारिता. पत्रकारिता म्हणाला तो. इंग्रजीत पत्रकारिता असं म्हणाला. हम मर गया रे. विद्वान आदमी का भंकस किया. हम मर जाता है. अरे क्या बोलता है? अरे माझा पाय ओढला रे.
अभी इसको कैसा मारू मैं, कैसा मारू अभी इसको कैसा मारू मैं, कैसा मारू मर जाए. आ गया उनका पाड़ के ये चेतना सांग ना चेतना. थोडा ना पाय. कुठल्याही शब्दाला तू फॅची कॅरी काय म्हटलं की तो इंग्रजी शब्द होतो. नाही ना उद्या मला म्हणायचं असेल थिकरेट गौरव मग तू लंडनचा होणार. अरे काय चरबी आहे या माणसात. अब तो आज मजा आएगा इसको तुडवणे का. अरे केवढा सांगू मैं सांगू तुमरे को, केवढा सांगू मैं सांगू तुमरे को. आज आनंदी आनंद हमरे को, आज आनंदी आनंद. याला पत्रकारिता करायची आहे. हा कुठल्याही शब्दाला तू कुठल्याही शब्दाला हा तुमरे का हमरे को केलं की तू इंग्रजी झालं. तुझी हिम्मत कधी होईल माझ्या समोर बसायची. हिम्मत कशी होते. हा बरं ठीक आहे तुला पत्रकारिता करायची आहे बरोबर आहे. मला करायचं. हा म्हणजे नेमकं काय करायचं मला माहित आहे. मला मारू रकम सांगतो. सांग ना. सांग नीट सांग. हा म्हणजे ना मी काय करणार माहिती का, रोज सकाळी ते पेपर घेणार सायकल वरून आणि सगळ्यांच्या घरी जाऊन टाकणार. अरे. बने आहे ना बने सकाळी दूध टाकतो ना त्याच्याकडे सायकल आहे तर डबल सीट जाणार आणि पेपर टाकणार. अरे चेतना हे करणार ना मी. म्हणजे जे पेपर टाकतात ते सगळे संपादक असतात. गल्ली गल्लीत घराघरात बेल दाबून जे पेपर देतात ते संपादक असतात. नाही बाबा. याला काहीच माहित नाहीये माहिती त्याला, चेतना. माहिती. याला जा तू जा इथून जा. नाही बा. नाहीतर तुला अरुण कदमच्या स्क्रिप्ट मध्ये शब्द म्हणून पेरेन. अशी सामूहिक कत्तल होईल तुझी. मग नाही बाबा. बघ मी जबाबदार नाही तू जा. बाबा नाही बाबा थांबा ना बाबा. गौऱ्या चुकलाय 100% चुकलाय पण ठीक आहे ना बाबा. तो शिकेल. कोण चुकत नाही बाबा. त्याचा हेतू चांगला आहे ते लक्षात घ्या ना. नाही सतत चुकतो. हा त्याला एक संधी द्या ना प्लीज. बर एक संधी देतो. एक तुला मी एक संधी देतो. चल डोळे पुस घाम पुस. पत्रकार व्हायचं ना तुला आता. शाबास. पेपर वाचतोस. 3 पेपरांची नावं सांग मला. टिश्यू पेपर, जिलेटिन पेपर, घोटीव पेपर. हे याचे पेपर आहेत. हा पत्रकारिता करणार. तुझं आयुष्यात काहीही होणार नाही. तुझा कोणाला काहीही फायदा नाही. समाजाला फायदा नाही. निघ इथून. बस झालं. किती बोलतोय तुझा बाप मला यार. मला येतंय पेपर मधलं सगळं येतंय मला. मला बाई हा येतंय मला. सगळं येतं. सगळं येतंय. मला येतंय. अग्रलेख म्हणजे काय. पेपर मधलं मला सगळं येतंय. हा अग्रलेख म्हणजे काय. हा चल माहित आहे. हा अग्रलेख म्हणजे काय. येतंय. हा सगळं माहित आहे. चल. हा वर बघ. कवळी चरबी अरे तुझ्या. येतंय म्हटलं तरी पण. बरं अग्रलेख जाऊ दे. अग्र म्हणजे काय. आपल्या चाळीतल्या वरांड्यातून सामंताचं पोरग धावत जाते ते. ते अग्र. काय होणार नाही. येतंय त्याला बाबा ऐका येतंय. याला घेऊन जा. येतंय बाबा. चाळीच्या मीटिंग मध्ये जे राजकारण होतं ना हा. ते गौऱ्या एवढं फुलवून सांगतो ना बाबा ऐका एकदा. अच्छा येतं राजकारणात त्याला. रस आहे त्याला. हो मग. आहे. राजकीय पत्रकार तो होऊच शकतो बाबा. होऊ शकतो. हो. याचा मला आनंद झाला. बघा नागरिक शास्त्र म्हणजे काय. अरे बापरे. हा? अरे बापरे पहिल्यांदाच ऐकला जन्मातून. हा काय रिॲक्शन आहे तुझी? नाही, नाही. नागरिक शास्त्र म्हणजे काय. अरे ऐकलं यार चेतना. यार कुठतरी ऐकलं यार हे. हे नाही का 20 मार्काचा पेपर असतो जो आपण ऑप्शनला टाकतो. अरे 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 खंत आहे रे या राज्याची. जो पेपर खरं तर 80 मार्काचा हवा तो 20 मार्काचा ठेवतो आपण.
आणि तोही तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही ऑप्शनला टाकता. कळलं का तुम्हाला? तो खरं तर कंपल्सरीच असतो, पण तो तुम्ही ऑप्शनला टाकता. ही तुमची अक्कल आहे. ए झिपऱ्या, विधानसभा कधी ऐकलेस नाव? ऐकलंय कधी? आता जस्ट. अरे काय रे, स्किट संपत आलं तरी चरबी कमी होत नाही याची. अरे ह्याला विधानसभा माहित नाही. विधानसभा ही निवडलेल्या लोकप्रतिनिधींची निर्णय घ्यायची जागा असते, जिथे सगळे लोकप्रतिनिधी जमतात आणि राज्याच्या भल्याचे निर्णय घेतात, राज्याच्या फायद्याचे निर्णय घेतात. कळलं? आता मला सांग, विधानसभेत किती सदस्य असतात आणि ते कधी कधी एकत्र जमतात? डिपेंड्स. हे काय उत्तर आहे याचं? म्हणजे डिपेंड्स म्हणजे? डिपेंड्स म्हणजे 10-15 पण असतील. म्हणजे ट्रॉफिकवर आहे. म्हणजे ट्रॉफिक जास्त असेल तर मग कमी जातात आणि ट्रॉफिक नसेल तर 10-15 जण जातात. मग ते असं म्हणतात की चल की जाऊया काय विधानसभेला आज. नको, कंटाळा आलाय. चल विधानसभा, चहा पिऊया, चहा पिऊया. वा वा. अजून नको, कशाला द्यायचं विधानसभेला? आज थंडी आहे. ऐक. चल ना विधानसभेला जाय. टॅक्सी. मी टॅक्सी नाही, मी रिक्षा आहे. चल ना विधानसभा. चहा घेऊया, विधानसभेला जा. कशाला जायचं विधानसभेला? तापले काय काय? अरे बाबा, जोरदार. क्या बात आहे, तुमचा हे त्रिकुट हिट आहे यार. सुपर हिट परफॉर्मन्स, मजा आली. प्रसाद दा. अफलातून, फारच बहारदार. मला फार मजा आली. चेतना मस्त, गौऱ्या फॅन्टॅस्टिक. सम्या, मला तुझं कौतुक आज यासाठी करायचं आहे की त्या ह्युमरच्या बरोबरीने तू जे शब्द समाजापर्यंत पोचवतोयस, की जे शब्द माहिती असायला पाहिजे, जो आज अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलंस तू की नागरिकशास्त्र हा खरं तर 80 मार्काचा असायला हवा होता, ज्याच्याकडे कित्येक वर्ष आपलं दुर्लक्ष होतंय त्या विषयाकडे. तर जाता जाता ह्युमरच्या माध्यमातून तू अत्यंत महत्त्वाची स्टेटमेंट्स करतोस आणि त्याला खूप मोठी वैचारिक ताकद लागते. त्या ताकदीसाठी तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या. फार अप्रतिम, फार मजा आली. अप्रतिम. क्या बात, क्या बात. आणि आम्ही डान्सर्स बैठकीच्या लावणीमध्ये बसल्या बसल्या गिरकी घेतो वगैरे, त्या स्टेप्स आम्हाला माहिती आहे, पण बसल्या बसल्या आपण मारू शकतो हे आज आम्ही पहिल्यांदा बघितलं. ते पण ब्रिलियंट होतं दादा. भारी. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो राजपूत, हा सर. डोक्यावर रांगोळी का काढली आहे? सर रांगोळी नाही सर, ती टोपी आहे, टोपी. ओके ओके ओके, माय बॅड. राजपूत, यस सर. तुम्ही जागे आहात ना? सर डोळ्यात तेल घालून जागा आहे सर मी. गुड. हा सर, डोंट वरी सर. बॉबी झिपऱ्या हॉटेलमधून बाहेर आला ना, नेम धरतो आणि डायरेक्ट फायर करतो सर. हा गुड. पण लक्षात ठेवा, पायावर फायर करायचं. यस सर, यस सर. मला बॉबी झिपऱ्या जिवंत हवाय. ओके सर. तुम्ही पायावर गोळी मारली की आम्ही लगेच त्याला चारी बाजूनी घेरू आणि जेर बंद करू. ओके सर. राजपूत, यस सर. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे मी. ओके ओके सर. नीट पार पाडली तरच प्रमोशन. थँक्यू सर. डोंट डिसअपॉइंट मी. नो सर, नॉट ॲट ऑल. गुड. ओव्हर अँड आउट. अरे आले रे. अरे हा काय टाइम आहे काय चोर पोलीस खेळायचा? बरं आपल्या सोसायटीतली पोरं नाही कधी पण टाइम. जा घरी जा, आई वाट बघते. टेरेसवर काय, घरी जा. घरी जा. सोसायटीच्या पोऱ्या वाटलो मी तुला चोर पोलीस खेळायला. हे काय फुगा फोडायची बंदूक घेऊन आले ते. मूग आहेस काय मूग? शेंगदाणे टाक त्याच्यात घे शेंगदाणे. ही खरी खुरी बंदूक आहे आणि दारू ढोसल्यांनो मी खरा पोलीस आहे. चल निघा. पोलीस हा कपडे कुठे आहेत?
कुठे आहेत अंडर कव्हर पोलीस आहे मी. कोणाच्या अंडरवेअर आहे? अरे अंडरवेअर नाही, अंडर कव्हर ऑफिसर आहे रे. म्हणजे मी गुप्त पोलीस आहे. जा बरं तुम्ही. आई शपथ पोलीस पण गुप्त असतो मला वाटलं फक्त ए, ए, जा निघा. जातो साहेब Get out. सॉरी जा लवकर जा चल जा रे चल. इकडे टाकीत जातो इकडे एक मिनिट थांब साहेब. अरे काय रे नाही जातोय सांगायला लागलो पण ऐका काय नाही. जातो आम्ही पण त्याच्या आधी ना तुम्हाला एक सॅल्यूट द्यायचं साहेब. अरे सॅल्यूट करत सॅल्यूट द्यायचं. राहू दे. तुम्ही खरंच पोलीस आहे काय? हा अरे खरंच पोलीस आहे मी. नाही मला वाटत नाही. अभी दूध का दूध पाणी का पाणी करता हूं मैं. चालेल कर हा? कर 100 नंबरला फोनच करतो. वाजला तरच तुम्ही पोलीस. अरे तो 100 नंबर म्हणजे का मोबाईलचा नंबर आहे का तो सिस्टीमचा नंबर असतो. तो हेड ऑफिसला लागतो तो. तुम्ही पटकन इथून जा नाही तर तुमच्या अशा जागी गोडी मारीन ना मी की तुम्ही मरणार तर नाही पण आयुष्यभर विचार करत राहाल की मेलो असतो तर बरं झालं असतं. निघा पटकन सोड निघा तू. जातो नेमकी कुठे गोळी मारली? जाय ना. राजपूत राजपूत यस सर राजपूत काय करताय तुम्ही तुमच्या जागेवरून हलू नका. नाही सर ते काय ना 2 बेवडे आले होते त्यांना हिऊस काढून लावत होतो. टेरेसवर आले होते. हा ठीक आहे हा. बॉबी झिपऱ्या कधी बाहेर येईल. ओके सर. फोकस Yes. ऑल द बेस्ट ओव्हर अँड आउट. हो साहेब अरे काय आता कोणाचा फोन आला? ते आमचे साहेब आहेत ते. कोण काय बोलले साहेब? हा ते बॉबी झिपरे आहे ना. बॉबी शिपरा. कोण बॉबी शिपरा. कोण आहे सावत्या अरे बॉबी शिपरा ते नाही का ते? ते आणि ते नाही का ते? आणि ते नाही का ते? आई शपथ आणि ते. सगळं तूच करशील तर तो काय करेल रे. जा ना तू. हा कळलं मला. जा. साहेब सॉरी अरे सावत्या शपथ साहेब एवढं महत्वाचं काम करतायत आणि आपण त्यांना डिस्टर्ब करतोय. तू शांत हा, बस हा, ना यार. सांग त्याला, जा. साहेब साहेब मी डिस्टर्ब नाही कर. मी खाली जातो सगळ्या लोकांना सांगतो साहेब कोणी साहेबांना नको. डिस्टर्ब करायचं ना. शांत. साहेब बॉबी शिपरासाठी वरून नेम धरून उभे. गुच्चूपट तुझ्या तोंडाच्या गटार बंद करते. आम्ही मदत मला करा. मदत करायची म्हणून आलो बाकी काय. तुम्हाला मदत करायची हा, आहे. साहेब, please. एक काम करा तिथे बसा तुम्ही आणि गुच्चूप तुमची 10 रुपये. हा चालेल आवाज नका करू. तिडीत चूप एकदम. तिकडे हा? बस. जा. करा मग. अरे हो रे. साहेब एकदम तोंडावर मारली हाताची बोट एकदम. हा. हे काय केलं रे तू रे. हे पप्पी काय घेतली. साहेब तुम्ही ना या अँगलने सेम टू सेम सुगंधा दिसताय. शपथ लगा अरे काय नजर आहे यार तुझी. सेम टू सेम सुगंधा इकडनं. त्यान बाय ना असा मारसू ना तुमले. कोण आहे रे सुगंधाई. माझ्या बायकोची रिप्लेसमेंट. ह्याचं ऐकू नका तुझा काय पण बोलतो. आम्ही ज्या बार मध्ये जातो ना तिकडे ती नाचते तिकडे. हिडके चाळ- एक नंबर नाचते साहेब. सेम सुगंधा दूर दिसता आहे. तुम्ही. सेम दिसता गेला. सर मी काय बोलतोय? तुम्ही निघा इथून. नाही, सर, निघा तुम्ही. थांबू नका नाही. इथून. काही फालतू धंदे करताय तुम्ही. नाही सर तुम्ही एक सुगंधासारखी स्टेप मारून दाखवा. हे डोका फिरला का रे. दाखवा. जा. नाही दाखवा. अरे जा लवकर. जाय तुम्ही दाखवलं तर आम्ही जाणार. जा रे. नाही जाणार ना, साहेब. जाणार. जाणार ना आम्ही please. दाखवलं तर
जाणार दाखवलं तुझी जाशाल ना एक एक्स्ट्रा म्हणू नको एकदाच्या फक्त एक्स्ट्रा म्हणू नको लगेच जायचं लवकर जा. चला जा आता. राजपूत यस सर क्या बात है काय काय चालू तुमचं हा? तुम्ही नाचताय तिकडे अरे सर. इथून आम्हाला दुर्बिणीतून सगळं दिसतंय हा सर कोण आहे तुमच्या सोबत अरे सर. आणि त्यांनी तुमची पप्पिका घेतली सर सर ते दोन्ही बेवडे आहेत, सर आता काय सांगू ते मला भलतच काहीतरी समजताय हो पण तुम्ही मगाशी म्हणाला होतात की ते गेलेत आता ते परत आले त्याला मी काय करू सर सर ऐका ना काय मला 2 खून माफ होतील का वेडे झालाय का तुम्ही त्यांना घालवून लावा हो. आणि नेम धरा हो ओके सर लक्षात ठेवा तो हॉटेलमधून बाहेर निघतोय असा मेसेज आलाय ओके ओके कुठल्याही क्षणी बॉबी झिपऱ्या बाहेर येईल यस सर नेम धरा चला वर राव. जातो चल काल साहेब टेन्शन आहे का काय साहेब टेन्शन मध्ये आहे का तुम्ही काय ए, तुम्ही जा लवकर इथून टेन्शन तुमच्यामुळे आहे ना माझं कॉन्सन्ट्रेशन होतंय माझं प्रमोशन चाललं जायला मारीन ना तुम्हाला मी डोक्याला ताप दिलाय नुसता काहीच कॉन्सन्ट्रेट करता येत नाही मला इथे अरे काय Hands up! त्याच्या एक ठिकाणी पाठे पुढे बाय खेळ अजून एक अंडरवेअर ती पण कटवाली ए बॉबी झिपऱ्या हा बॉबी झिपऱ्या बॉबी झेपराय रे मी बॉबी झिपऱ्या ऐक ऐक काय काय ऐक 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 तू तिथं बंदूक लावत हा, होता हा. मी तुला मागून बंदूक लावली ऐक 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 सगळीकडे पोलीस आहेत हा? तू वाचणार नाही ऐक बंदूक माझ्या ताब्यात दे अरे स्वतःला बंदूक माझ्या माझ्याकडे मी कसं वाचणार नाही त्या ठेका ठेके घे ह्या तू मला इकडनं बाहेर घेऊन चल चल. हो मी घेऊन चालतो चल बाहेर घेऊन चल टेन्शन नको घेऊ तू. हा. दे, दे, बंदूक. सर हॅलो बोला 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 राजपूत राजपूत बोला सर सर बॉबी झिपऱ्या इकडे गच्चीवर आला होता सर हो सर त्याला धरलंय सर तो आमच्या ताब्यात आहे सर व्हेरी गुड राजपूत तुमचं प्रमोशन पक्क समजा अरे थँक्यू सर अरे माझं प्रमोशन पक्क झालं प्रमोशन मिळालं 2 पेक केला 2 पेक डायरेक्ट कमिशनर झाला असतात वास घेतला आई शपथ सांगतो साहेब. मंडळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कडक परफॉर्मन्स साठी मंडळी बैजू पैलवान हात सटकू तेल पुरस्कृत नाट्य अर्पण 2021 या सोहळ्यामध्ये आपण अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत ज्याचा तुम्ही आता आस्वाद घेणार आहात पण तत्पूर्वी या सोहळ्यातला महत्वाचा क्षण सन्मानाचा क्षण अभिमानाचा अर्थात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा आणि या वर्षीचा जीवन गौरव दिला जाणार आहे गेली 2.5 दशके रंगभूमीवर आपल्या अभिनयाने भारदस्त ठसा उमटवणारी अभिनेत्री अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री शलाकाताई सुभेदार यांना आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे पण तत्पूर्वी आपल्याला मंच व्यवस्था बदलावी लागणार आहे त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण एक मध्यंतर घेऊया तोपर्यंत बाहेर वनिता खरात वडेवाले यांनी स्टॉल लावलेला आहे त्यांच्या तावडीतून जर ते वडे सुटले असतील तर जरूर आनंद लुटा घेऊया एक मध्यंतर इथे लाव हा ताई 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 या ताई ताई नमस्कार अरे असू दे रे कसा आहात चला का ताई एकदम ठणठणीत या, आहे please बसा. आणि रंगमंचावर आलं ना की सगळ्या व्याधी अगदी पळून जातात वा 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 ताई प्लीज प्लीज बसा ना ताई हो, प्लीज बसा बस, बसते, Please बसा. बसते. ताई बाकी बऱ्या आहात ना? हो बरी आहे बरी वा, वा. आहे एकदम बरी सर या सर प्लीज बसा सर सर प्लीज बसा हा का आला इथे
काय झालं ताई? हा कशाला आला इथे? ताई यांच्याच हस्ते आज तुमचा सन्मान होणार आहे ताई. हो का? मला जरा अस्वस्थ वाटायला लागलंय. मी घरी गेले तर चालेल का? नाही नाही जाते. ताई ताई नाही, ताई नाही, ताई जाते. ताई ताई ऐका ना 10 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे. काय झालं तुम्हाला? नको रे, मला जरा बरं वाटत नाहीये. मी जाते. ताई 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 तुम्ही आता बऱ्या होतात, तुम्हाला लगेच त्रास होतो. नाही नाही, मला जरा बरं वाटत नाही. अस्वस्थ झाले, मी जाते. तुम्ही बसा ताई, तुम्ही बसा, मी डॉक्टर नको रे बाबा, डॉक्टर. बाई झालं तरी अजून नखरे गेले नाही काय ग तुझे? सर हे अरे मला असं मला बघून असे कसले हातवारे करतेस आहेस तू? सर हे मला ना याच्या हातून पुरस्कार घ्यायचा नाहीये. याला सांग मला ह्याच्या हातून पुरस्कार घ्यायचा नाहीये. मी मला सांगू? कशाला बोलवलं याला इथे? थांब. अरे पण माझ्या हातून पुरस्कार जर घेतला तर काय बॉक्सणार आहे काय ग तुला? ताई तुम्ही प्लीज बसा ना. सर प्लीज सर, आय रिक्वेस्ट सर, प्लीज असं बोलू नका. त्या तुमच्या शिष्य आहेत सर. शिक्षा हा माणूस माझ्या आयुष्याला. शिक्षा कसली डोंबल्याची. अरे हिने कधी मला गुरु मानलंच नाही. हा. माझ्या शिबिरामध्ये आली होती ना तेव्हा अभिनयाच्या नावाखाली नुसती बोंब होती बोंब. राहू दे, तू नको सांगू. चलख म्हणायची शलख म्हणायची. अगं नाव सांग म्हटलं तर खलक सांगायची. बाप अरे 12 खडीपासून सगळा अभिनय मी शिकवलाय. हो. अरे मला जर का माहित असतं की माझ्या हातून हिला पुरस्कार देणार मी आलोच नसतो. सर मला कळत नाही काय चाललंय सर, पण असं नका बोलू सर. तुम्ही त्यांचे अभिनयातले गुरु आहात. कसला गुरु? गुरु म्हणायच्या लायकीच आहे ग तो. अरे ते कुठून त्याच्या त्या अभिनय शिबिरात गेले असं झालंय. मला चुकून जाहिरात वाचली आणि गेले मूर्खासारखी. तुला सांगते, नवरसातला करुण रसाची व्याख्या काय सांगतो माहितीये हा माणूस? काय ते? करून करून दमलो की जो रस निर्माण होतो त्याला करुण रस म्हणतात. आणि आहारी अभिनय म्हणजे काय माहितीये का? काय? ज्याचा अभिनय बघून आहार असं आपण म्हणतो, तो आहारी अभिनय. ते तुमचे गुरु आहेत ना, त्यांच्यासोबत तुम्ही व्यावसायिक नाटकात पदार्पण केलं होतं. दुर्दैव माझं. ते तुमचं नाटक कुठलं बरं ते? नाही आठवत ना. बरं आहे रे. नाही आठवतंय. हे प्रीतीपरी तुझवरी, त्या नाटकात तुम्ही काम केलं होतं ताई. रोमॅन्टिक प्ले मधलं क्लासिक प्ले मानलं जातं ते. थर्ड क्लास नाटक होतं. माझ्या आयुष्यातलं फसलेलं नाटक रे माझं. मला ना लाज वाटते सांगायला सुद्धा की त्या नाटकाने माझ्या करिअरची सुरुवात झाली. थर्ड क्लास नाटक. आणि हा माझा हिरो शोभतो. हा हिरो. आणि तू मोठी ग 6 फुटाची पंजाबी दिसणारी बाई आहे. माझ्या एवढीच आहेस तू. अरे त्या काळात मी हिरो सारखा दिसायचो माहितीये तुम्हाला? अरे चालू नाटकात पोरी यायच्या आणि गालगुच्च घेऊन जायच्या. गालगुच्चा नाही घ्यायच्या, त्या गालावर बुक्का मारायच्या. नीट बोल, ऐकू येत नाही रे असं म्हणून जायच्या. कळलं? अहो तुम्हाला सांगतो माझ्या गाण्याला अशा टाळ्या यायच्या टाळ्या. भास्कर आता थांबव म्हणून टाळ्या यायच्या. तू एकदा तरी शिट्टी वाजली या गाण्याला कोरस दिला तरी काय काय? आजही मी ते गाणं बोलतो. अरे शिट्टी वाजली निगारी सुटली नपदर गेलाई वर नपोरी जरा चपून दांडा धर नपोरी जरा चपून शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली बाला गाडी सुटली आणि पदर गेलाई वर पोरी जरा आज तरी या सुराला तू सूर देऊन दाखव. पण मुळात नाटकात ह्या गाण्याची गरजच काय? तुम्हाला सांगते, हे गाणं ह्याला चांगलं जमतं ना, म्हणून त्यामुळे सगळ्या नाटकांमध्ये ह्याचंही गाणं मध्ये मध्ये घुसळत असतो. हा
उगाच आपलं काहीतरी मला नाही याचं तोंड सुद्धा बघवत नाहीये अरे कशाला आलाय? माझा तरी कुठं तुझं थोबाड बघायचंय तिकडे. मला जर कळलं असतं ना ही हिचं मला तोंड बघावं लागल तर मी मोतीबिंदूचं ऑपरेशनच केलं ना ऐका ना प्लीज मॅम सर ऐका ना वातावरण खूप गंभीर होत आहे म्हणजे हे सांग ह्याला सांगा, गप्प बस रिली म्हणा. सॉरी बघा तुम्ही प्लीज चिडू नका मला लक्षात येत आहे तुमची एकमेकांबद्दलची मतं जरा जहाल आहेत पण आम्हाला असं वाटलं होतं की एकमेकांना पाहिल्यानंतर कदाचित वातावरणात गुलाबी रंग पसरेल गुलाबी रंग ह्या जांभळ्याला बघून अरे आकाशात ढग सुद्धा जमा व्हायला लाजतात याला बघून कुठला गुलाबी रंग नाही ऍक्च्युली काय म्हणजे आम्हाला असं कळलं होतं की ते तुमचं जे पहिलं नाटक होतं प्रीती परी तुझवरी तेव्हा तुमच्यात प्रेम जुळलं होतं कापू आहेत सगळ्या कानावर आलं होतं माझ्या मला असं काही माहिती नाही पण मला खरंच असं वाटलं होतं की एकमेकांना समोर पाहिल्यानंतर कदाचित त्या जुन्या गुलाबी हळव्या आठवणी निघतील आठवणी नाही रे खपल्या निघतायत खपल्या नळल्या आठवणी ह्या कुठल्या ह्याच्या बरोबर रोमॅन्टिक सीन करायचं म्हणजे ना हिरोईनचा छळ व्हायचा छळ कुठल्या रोमॅन्टिक सीनची सुरुवात ह्या वाटणी येते हा काय संवाद आहे कुठल्या सीनची सुरुवात बरं आपल्या प्रियकराला आणि प्रियसीला कोणी वसाडे असं कोणी हाक मारत कंटाळा आला रे शेवटी नाटक सोडून दिलं हे सोडून नाही दिलं हिला काढलं ए, वाट- आणि हिला का काढलं मी तुला सांगतो थुकरट प्रताप सर नाही सर बाकी सगळं ठीक आहे सर माझं नाव थुकरट प्रताप नाहीये सर तेच ते हिला पृथ्वी काय- प्रताप. माहितीये काय नाटकातून काढलं माहितीये काय अरे तुला सांगतो ही आहे ना डान्सच्या सिक्वेन्स मध्ये या वसारींनी मला उचलून डायरेक्ट पिठात फेकल्या ताई तुम्ही यांना फेकलं याचीच करणी आहे मेल्याची चालू प्रयोगात तुला सांगते या माणसाने माझ्या हातात लव लेटर कोंबलं मी नकार दिला तर अंधारात विंगेत येऊन मला चिमटे काढायचा आणि म्हणायचा हो बोल कसं हो बोलणार शेवटी मी त्याला निक्षून सांगितलं नाही आणि डान्स सिक्वेन्स मध्ये दिलं ढकलून पिटा मला ह्याच्याकडनं पुरस्कार घ्यायचा नाहीये नाही असं नका करू तुम्हाला यांच्याकडून पुरस्कार घ्यावा लागेल तसंच आपण योजलंय की मला नाही जायचं मी जातो तर एक मिनिट सर प्लीज बसा ना मी तुमच्या पाया पडतो तुम्ही 15 मिनिटाचं काम आहे फक्त प्लीज मला नाही नको ह्याच्याकडनं पुरस्कार नाही ताई प्लीज घ्यायचा ना मी रे. पाया पडतो ताई हे बघा समोर ना मीडिया बसलाय अख्खा पत्रकार जमलेत तुम्ही गेलात ना तर तुमचीच नाचक्की होणार आहे प्लीज 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 सर प्लीज तिला सांग पाहिलं मी सांगतो त्या शांत बसतील ताई प्लीज तुम्ही काही बोलू नका हा, आणि सर तुम्ही पण काही बोलू नका हा प्लीज बाकी सगळी जबाबदारी मी घेतो हा आहे. कर्तन द्यायला सांग रे मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बैजू पैलवान हात सटकुतेल पुरस्कृत नाट्य अर्पण 2021 या कार्यक्रमामध्ये आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो क्षण सन्मानाचा क्षण अभिमानाचा अर्थात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा आणि आजचा जो जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तो ज्यांच्या हस्ते आपण देणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दादूस अर्थात अरुण कदम सर इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक मेडा अरुण केदार. वा 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 मंडळी जोरदार टाळा पुन्हा एकदा मंडळी अरुण कदम सरांची रंगभूमीवरची प्रदीर्घ कारकीर्द आपल्या सर्वांना ठाऊक आहेच पण तरी सुद्धा मी एक अल्पसा परिचय करून देतो चल रे गांडुळा वळू वळू या बालनाट्यातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं यातला त्यांचा गांडुळाचा रोल प्रचंड गाजला पुढे जाऊन त्यांना बाल गांडूळ असंही संबोधलं जाईल त्यानंतर बोक्याने खाल्ला खवा हत्ती पादला माकड उडाला आणि त्यांच्या करिअरचं माइलस्टोन ठरलेलं चिवताई चिवताई आतून कडी लाव हे नाटक फार गाजलं सगळी मेली दळबद्री नाटक दळबद्री सगळी नाटकं पडली मेल्याची पण मंडळी शेवटी हा अवलिया
फार काळ रंगभूमीवर रमला नाही. रमूस दिला नाही त्याला, कोणी खेचला लोकांनी खाली. हेले सांगा मंडळी, ह्या अवलियाने हळूहळू पुढे जाऊन नट घडवण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. आणि अशाच मोठ्या नटाच्या हस्ते आज आपण जीवन गौरव देणार आहोत शलाकाताई यांना. आपण सारेच जाणतो की शलाकाताई ह्या एक कुशल बुद्धिमत्ता असलेल्या गुणी अभिनेत्री आहेत. कुशल बुद्धिमत्ता, अरे माठ बुद्धीची होती ती. त्याचा माठ फोडे ना मी आता. गप्प बस त्याला म्हणावं. सर प्लीज कशाला बोलतोय हा ऐका ना, मध्ये मध्ये? मीडिया, अख्खा मीडिया आहे, प्लीज एकमेकांना असं बोलू नका प्लीज. हां मंडळी, ताईंचा सुद्धा एक अल्पसा परिचय मी तुम्हाला करून देतो. ताईंनी सरांच्याच प्रीती परी तुझवरी या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. ताईंनी अभिनयाची सुरुवात अरुण सरांच्या तालमीतच केली. खोड ते वाक्य बेल्या. खोड. सॉरी, पुढचं घेतो मी. त्यानंतर ताईंनी केलेली काही नाटकं जी फारच गाजली ती म्हणजे पती गेले खाटेखाली, कबूतर घुसलं कुशीत, या रावजी खाऊ सावजी. या नाटकांमधून ताईंनी रंगभूमीला मोठं योगदान दिलं. योगदान नाही, रंगभूमीवर कर्ज चढवले तिने. योगदान म्हणे सांगते मोठी. गप नाही. मंडळी, तुम्ही पाहू शकता या गोड गुरु शिष्याची जोडी आज इथे उपस्थित आहे. मी महाराष्ट्राचे लाडके दादूस अरुण कदम यांना विनंती करतो की त्यांनी या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी शलाकाताई सुभेदार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. सर, 15 मिनिट फक्त. वा 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 मंडळी, तुम्ही पाहू शकता काय कमालीची गिव्ह अँड टेक आहे. वा वा, या गुरु शिष्यांमध्ये कमालीची गिव्ह अँड टेक आहे. मी पुन्हा एकदा अरुण कदम सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपूर्वक शलाकाताईंचा सत्कार करायचा आहे. ही ट्रॉफी त्यांना द्यायची आहे आणि त्याआधी आपण त्यांना ही शाल सुद्धा द्यायची आहे. शाल व श्रीफळ हे घ्या अरुण सर. मंडळी, जोरदार टाळ्या. हा एक अनोखा क्षण इथे आपण पाहत आहोत. जोरदार टाळ्या असल्या पाहिजेत. मंडळी, असं मंडळी असं म्हटलं जाई की अरुण सरांच्या शिबिरात जर एखादा विद्यार्थी उच्चार चुकला तर ते त्यांना वस्तू फेकत असत. कदाचित त्यांना त्याची आठवण झाली. अरुण सर, तुम्ही प्लीज त्यांना सन्मानाने पुष्पगुच्छ द्या. मला ना नकोय हा पुरस्कार. खरंच एक धमाकेदार पुरस्कार सोहळा आज आम्ही पाहिला जो अविस्मरणीय होता. क्या बात, क्या बात. सई, अरुण दादा तरुणपणी का आत्ता सुद्धा ही मुलगी तुमचा गालगुच्चा घ्यायला येते. धुमाकूळ घातलात, फार मजा आली आणि तुमच्या बरोबरीने एक तगडा बॅटिंग करणारा गडी होता. त्यामुळे तुमच्या म्हणजे लिटरली जुगलबंदी चालली होती. पृथ्वी, मी इमॅजिन करू शकत नाही की तुला तिथे उभं राहून किती मजा आली असेल. आणि मला संकल्पना ही अत्यंत आवडली. नाटकांच्या नावासाठी अमोल पाटलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार मजा आली नाटकांची नावं ऐकून आणि भूमिकेला दोघांनी इतका न्याय दिलात. वा 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 वा, मन खुश झालं. वा, थँक्यू. सुंदर सुंदर, फार मजा आली. ग्रेट ग्रेट परफॉर्मन्स. प्रसादा, नाटक चालू असताना अनेक मुली अरुणचे गालगुच्चे घ्यायला यायच्या. या घटनेचा मी साक्षीदार आहे.
पण ती वेळ प्रत्यक्ष देव कधी माझ्यावर आणेल असं मला वाटलं नव्हतं. अरुण, जेवढ्या वेळा तुझ्या गुडघ्यावरची पकड सुटत होती तेवढ्याच वेळा तुझ्या कॅरेक्टरची पकड घट्ट होत होती. काय कॅरेक्टरायझेशन अरुण, हॅट्स ऑफ. थँक्यू. कमाल आहे तुझी, कमाल. आणि काय गिव्ह अँड टेक. विशाखा, इतकं किळसवाणं करत होतीस ना तू ते सगळं, की एखाद्या माणसाला राग येऊन पेटून काम करेल तो, आणि तसंच झालं असावं कदाचित, की तिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं. काय बेअरिंग होतं, कन्सिस्टंटली ते तू मेंटेन केलंस विशाखा, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. थँक्यू. खूप धन्यवाद.